काय म्हणतात दिव्यांश्रीची मम्मी, कसं वाटते तुम्हाला इथं येऊन? मस्त वाटते. दिव्यांश्री कसं वाटते तुला? फार दिवसानंतर आम्ही बाहेर निघालो आज. तर काही असं प्रसंग होत नाही बाहेर निघायचा, पण आज म्हटलं चला थोडं बाहेर जाऊ. तर आज इथं डोंबस ब्रिजला आलो होतो. तर बघू शकता की दिव्यांश्री किती खुश आहे आज. पण तिला एकच प्रॉब्लेम जास्त होते की गरमी आणि हव्याने जास्त परेशान होते, कारण की तिचे बाल फार खुले होऊन गेलेले म्हणून. आणि प्रवास थोडा लंबा होता आमचा, कारण की 30 किलोमीटर लांब आलो आहे आम्ही. तर गाडीवर चालवून तो जे गाडीचा जो हवा होती, आमची इथं 50 किलोमीटर प्रति घंट्याने हवा चालते, त्याच्यामुळे तिचे बाल थोडे डिस्टर्ब होऊन गेले. पण आता इथं आमच्याजवळ काही सुविधा नाही आहे ती जी व्यवस्थित तिला आम्ही करू, पण तरी ती ॲडजस्टमेंट करते. पण पहा तिला, बघा तुम्ही इकडे बघत नाही तिकडे, पण तिचा आनंद वेगळा आहे एकदम. पण जिथं आम्ही आलो होतो तिथं पाणी कम होऊन गेलं, पण आता समुद्रकिनारी पाणी नाही आहे. तर पाणी आता काही माहीत नाही किती वाजेपर्यंत येते. पण तरी आम्ही मग इथं गार्डन वगैरे होतं, त्याच्यामुळे दिव्यांश्रीला थोडंसं आम्ही खेळण्यासाठी इथं आणलो. पण थोडी नाराजगी आहे तिची बी. तर काय म्हणतात दिव्यांश्रीची मम्मी तुम्ही? काहीच म्हणत नाही तुम्ही? दिव्यांश्री निस्ते असते आज.